स्मशानभूमीत राहतो. पण स्मशानभूमीत काय जीव नाहीत काय, पण ते मेलेले आहेत, त्यांचे विकार संपलेले आहेत. आणि अविकारी माणसाच्या मी संगतीत राहतो, त्यामुळे समाजाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. मी ज्ञानी आहे, माझ्यावर समाजाचा परिणाम होणार नाही. पण तुम्ही दोन भावंड लहान आहात, तुमच्यावर उद्या जर अशी परिस्थिती आली मोतीराम बाबा, तर तुम्ही म्हणाल दादा कसा हा समाज, किती जातपात आहे, किती भेद आहे. तुमची परीक्षा पाहण्यासाठी मी समाधीत गेलो होतो. मी मुक्ताबाईची परीक्षा, पण मी उत्तीर्ण झालो. मला आनंदाचं भरत आलं की माझी 4 वर्षाची मुक्ताबाई समाधीत जाऊन मला उपदेश करते. कोण? मुक्ताबाई. आणि मुक्ताबाईने उपदेश केला म्हणून ज्ञानेश्वरी आज आपल्या हाती लागली, आज हाती लागली. आणि मुक्ताबाई म्हणते, ज्ञानदादा एखादी गोष्ट सांग, एखादी गोष्ट सांग. पण ज्ञानोबा बसले गोष्ट सांगण्याकरता. ज्ञानोबा रिकामे तोंड करू गेलो बडबड की गीता आयुष्य तत्व हात उडले. नुसता बडबड करता करता गीता तयार झाली, ज्ञानेश्वरी तयार झाली. हे मुक्ताबाईचे उपकार आहे. कोणाचे आहे? मुक्ताबाईचे उपकार आहेत. आणि त्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी लिहिली, अर्थात लिहिली त्यांनी नाही, त्यांनी सांगितली. सच्चिदानंद बाबांनी लिहिली, मेल्या माणसानं लिहिली. बरोबर. कोण? तरणा बांडपोऱ्या होता 25 वर्षाचा. कोण? सच्चिदानंद बाबा. काय? आणि मेल्यानंतर 10-15 गावचे लोक झाले, कारण प्रसिद्ध होतात, ज्ञानी होता. आणि त्याची मयत निघाली. आणि त्या काळात सती प्रथा होती. सती प्रथा, कोणी मरो बाईले, हे फार खूप प्रथा होती. आणि ती निघाली मला, हिरवीचा साडी, हिरवी चोरी, हिरव्या बांगड्या, सगळं पासून होतं. सौभाग्यवतीचं ओटी भरलेली होती, पण डोळे फाकलेले होते. फाकलेले होते म्हणजे रडणं बंद झालं. आता मरणार, अति दुःख झालेला माणूस रडू शकत नाही. पण 4 भावंड दिसले आणि नमस्कार केला ज्ञानोबारायाला. आता सगळे 5 जण सौभाग्यवतीचा आहे, तर आशीर्वाद कोणचा द्यावा? जवळ बा अखंड. म्हातारा माणूस पाहायला लागला तर काय म्हणतात? आयुष्यमान भव. नाही, त्याचं तर सगळं फाउंडेशन डाऊन व्हायला ना. अंगम गलितम फलितम मुंडम रत्नोवितम जातम तुंडम रत्तो या विक्वादंडम पुस्तकपितमुंची आशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूलमते. म्हाताऱ्या माणसाला म्हणा फक्त सुखी. पण एखादा लहान मुलगा जर पाया पडत असेल तर मोठ्या मनाला आशीर्वाद मोठा होय. है की नाही? आयुष्यमान आयुष्यमान भव लहान लेकराला देतात, मोठ्या माणसाले नाही. आता पायी पाया लागली. सगळे 5 जर सौभाग्यवतीचे आहेत, तर ज्ञानोबा सहज म्हणाले, अखंड सौभाग्यवती भव. आता काय झालं? एखाद्या अग्नीमध्ये पेट्रोल टाकावा आणि तिचा भडका व्हावा, तसा भडका झाला. ती बाई ज्ञानोबाच्या अंगावरच गेली. कोणी केलं तुले साधू? मर्यादे चालली म्हटलं मी, माझा पती मेला, मी मरायला चालली आणि तू मस्करी करतो काय? अरे मी आता सती जाणार आहे आणि सौभाग्यवतीचा आशीर्वाद देतो कसा? ज्ञानोबा गुणापासून हल्ले, थरथरांग आपलं त्यांचं घाबरले. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. अरे कल्पच्या कल्प झाले, आम्ही जन्म घेतले काय, परंतु आम्ही कधी खोटं बोललं नाही. आज कसं खोटं झालं? निवृत्ती दादाकडे पाहिलं. निवृत्ती दादा म्हणतात, अरे ज्ञाना जरा आशीर्वाद दमानं देत जाणं. दादा काय चुकलं माझं? अरे तिच्या अंगावरचे सगळे बास्त सौभाग्यवतीचे आहेत ना, मग आशीर्वाद दिला ना, खरा करून दाखव. आता गुरुने आज्ञा दिली काय, ज्ञानोबाला गेले, हे उतर खाली. आता तो केळीवर बांधलेला होता, खाली ठेवलं आणि त्याला म्हटलं काय, सच्चिदानंद बाबा बऱ्याच वेळ साधू झोपलेला आहे, उठ बाबा. नाही उठ उठ म्हटल्यावर तो असा उठला महाराज, त्यानं सुतयाच तोडल्या. आमच्या इकडे मेळ्यावर सुतयानं बांधतात, तुमच्या इकडे दादा ना नाही, आमच्या इकडे मेल्यावर जातात, तुमच्याकडे जिथे मेल्यावरच जातात. तो असा उठला महाराज, सुत्या तोडल्या. पण माग असणारे जे लोक होते ते घाबरले. ते म्हणाले, भूत भूत
म्हणून पळून गेले. पत्नी सुद्धा पळाली. भाऊ पण सोयरे धायरे भाऊ पण कुणाले म्हणा, कोणाला म्हणा भाऊ पण जाणं येणं पण त्याने म्हणा भाऊ पण सगळे पळाले. त्याला बरं म्हणतात जा